सीतेच्या आक्रोशाला व संतापाने जुमंत रावणाने तिला रथात घातल्यावर लंकापूर रस्ता धरला. इकडे मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परतल्यावर लक्ष्मण दृष्टीत पडला. सीतेला एकटीच पर्णशाळेत ठेवून लक्ष्मण येत आहे हे ध्यान येताच त्याचे हृदय एकदम चरकले. लक्ष्मणा, त्या मायावी राक्षसाने माझ्यासारखा साथ काढून तुला आदराका मारू लागला, त्याने तू फसलास तर नाही ना? अरे माझ्या शरसंधानातून निघणे त्याला शक्य होते का? हे सगळे मी देवी जानकींना सांगितले, पण त्यांनी मला त्यांचे इच्छेप्रमाणे बांधून ठेवले. पर्णशाळेत सीता नव्हती म्हणून श्रीराम सीतेला आदराका मारू लागला. कोठे सीता जनकनंदिनी, कोठे सीता जनकनंदिनी. विरहाने व्याकुळ झालेल्या श्रीरामांनी लता, वृक्ष, नद्या, वन्य, मृग या सर्वांना एक अर्थप्रश्न विचारला, पण या अर्थप्रश्नाचे उत्तर कोणालाही आले नाही. मृग वारंवार आकाशात दिशेला चालू लागला. त्याच्या पाठीशी श्रीरामही चालू लागले. पुढे जाताना त्यांना मार्गावर फुले सापडली. ती फुले श्रीरामाने ओळखली आणि लक्ष्मणाला गहीवरून म्हणाले, ही तर तिच्याच वेणीतील फुले लक्ष्मणा, ही तर तिच्याच वेणीतील फुले, ही तर तिचीच पावले लक्ष्मणा, ही तर तिचीच पावले. पुढे जाताना त्यांना पक्षीराज जटायू भेटला. तो म्हणाला, रावणे पळविली सीता, रावणे पळविली सीता अशी निश्चित सांगून त्याने आपलं देह ठेवलं. पुढे जाताना त्यांना एक राक्षस भेटला. त्याचे नाव होते कंबद. जेव्हा लक्ष्मणासह राम या वजात येऊन तुझे हात तोडतील आणि तुझा देह दहन करतील असे इंद्राने लक्ष्मणाला सांगितले. पुढे जाऊन तू स्वर्गात जाशील असे कंबद राक्षसाला इंद्राने सांगितले. म्हणून तू मला मार आणि जाळून टाक असे तो रामाला विनवू लागला. श्रीराम म्हणाले, तू मला माझी सीता पुन्हा रावणाने नेली आहे त्याच्याविषयी सांग. माझा देह दहन केल्यानंतर मी सांगेन असा कंबद म्हणाला. तेव्हा राम लक्ष्मणांनी एका खड्यात नेऊन त्याची चित्ता पेटवली आणि त्याला भडाकणी दिली. तेव्हा तो घुमरहित अग्नीसारखा पूर्वजात होऊन बाहेर आला आणि त्याने किष्किंधाधिपती सुग्रीव तुला सहाय्य करेल हे सांगितले. तो तुला सहाय्य करेल व तुझ्या पत्नीचा शोध लावेल असे रामास सांगून पुढे मार्ग दाखविले. पुढे श्रीरामांना शबरीचा आश्रम लागला. धन्य मी शबरी श्रीरामा, धन्य मी शबरी श्रीरामा असे अत्यानंदाने म्हणतच शबरी अनंत विलीन आली. पुढे हनुमंतांनी श्रीराम व सुग्रीवाची भेट घडवली. हनुमंतांनी अग्नी प्रज्वलित केला. त्या अग्निसाक्ष सुग्रीव श्रीरामाला म्हणाला, सुन्मित्र राघवाचा सुन्मित्र आज झाला. सुन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला. अग्निसाक्ष सुग्रीव याने अशी घोषित केल्यावर श्रीरामांनी सुग्रीवाला सहाय्य करण्याचे वचन दिले. सुग्रीवाने वालीला युद्धाचे आवाहन दिले. वाली व सुग्रीव यांचे विवंदन मोप्या निकाराचे झाले. ऐनवेळी सुग्रीव पराजित होतो असे दिसताच श्रीरामाने वृक्ष अडवून एक बाण फेकला. त्या बाणाने मृतपार्य आलेल्या वालीला श्रीरामांनी आपण काही अपराध केल्यानंतर नसताना त्यांच्या बाणाने आपणास मृत्यू येत आहे याचे आकलन होताच तो कळवकून श्रीरामांना म्हणाला, मी आपला सन्मुख नसताना माझा वध करून आपण कुठला पुरुषार्थ साधलात? मी आपला सन्मुख नसताना माझा वध करून आपण कुठला पुरुषार्थ साधलात? त्यावर प्रभू रामचंद्र उत्तरले, मी धर्मांचे केले पालन, मी धर्मांचे केले पालन, वाली वधना खल निर्दालन, वाली वधना खल निर्दालन.